परळीमध्ये धनंजय मुंडेंच्या विरोधात शरद पवार मराठा कार्ड खेळणारे। बीडमधील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख शरद पवारांच्या भेटीला सिल्वर ओकवर दाखल झालेत। राजेसाहेब देशमुख परळी विधानसभेसाठी इच्छुक असल्याचं कळतंय। राजेसाहेब देशमुख राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे आता धनंजय मुंडेंच्या विरोधात शरद पवार मराठा कार्ड खेळत असल्याचं पाहायला मिळतंय। बीडमधील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख शरद पवारांच्या भेटीला सिल्वर ओकवर दाखल झालेत। अजय अडसूळ आपले प्रतिनिधी या भेटीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देतात। अजय, नक्कीच शुभम, आपण पाहू शकतो की लोकसभेमध्ये ज्याप्रमाणे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेस याचबरोबर महाविकास आघाडीला पुरेपूर फायदा झाला, त्याचप्रमाणे शरद पवार आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यात विशेष करून मराठा उमेदवारांच्या शोधात आपल्याला पाहायला मिळत आहेत। कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधामध्ये सुद्धा शरद पवार राजेसाहेब देशमुख यांना, काँग्रेसचे ते विद्यमान जिल्हाध्यक्ष आहेत बीडचे, त्यांना उमेदवारी देण्याची दाट शक्यता पाहायला मिळते। सध्या जर पाहायला गेलं तर सिल्वर या निवासस्थानी शरद पवारांच्या मुंबईतील राजेसाहेब देशमुख हे दाखल झाले आहेत। शरद पवार यांच्या समवेत चर्चा करत आहेत। एकूणच मतदारसंघातला आढावा याचबरोबर इतर काही महत्त्वाच्या बाबीवर चर्चा करत, त्यामुळे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की राजेसाहेब देशमुख हे भेटीनंतर आपल्याला काय बोलतात। मात्र शरद पवार पुन्हा एकदा बीडमध्ये मराठा कार्ड खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याचा फायदा आगामी विधानसभेत किती मिळणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। विधानसभेच्या तोंडावर अनेक राजकीय समीकरणं आता बदलताना दिसतात। तुर्तास दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।